नवी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण मनसे नेते अमित ठाकरे यांनी केल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस बजावण्यात आली। परंतु त्यानंतर या पुतळ्याचं रितसर अनावरण असं झालेलं आणि त्या संदर्भात मनसे ठाणे शहरामध्ये स्वप्नील महेंद्रकर यांच्याकडून एक बॅनर लावण्यात आलेला आहे। व्यंगचित्राच्या माध्यमातून वहारे सरकार अजब तुझा न्याय अशा पद्धतीचा बॅनर आहे। छत्रपतींचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान। तर त्याच ठिकाणी सरकारची जी भूमिका आहे 18 कोटीचा जो घोटाळा होता त्या घोटाळ्यामध्ये सरकारकडून क्लीन चिट पार्थ पवार यांना देण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं छत्रपतींचा स्वाभिमान सन्मान बाळगणाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येते, परंतु घोटाळे करणाऱ्यांना पाठीशी घातले जाते। आणि याच संदर्भात हा बॅनर एक बोलका बॅनर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी लावण्यात आला आहे। माझ्यासोबत या ठिकाणी स्वप्नील महेंद्रकर आहेत। नक्की काय तुमच्या यामागच्या भावना आहेत? नाही, तुम्ही बघत असाल की आमचे नेते अमित साहेब ठाकरेंनी नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे जो 4 महिने उद्घाटनाची वाट पाहत होता, तर त्याला दुग्ध अभिषेक घालून कुठे ना कुठे प्रशासनाला जागा करण्यासाठी ते केलेलं, पण त्यांच्यावर सरकारने गुन्हा नोंदवला आणि जे छत्रपतींचा सन्मान करतात त्यांच्यावर सरकार गुन्हा नोंदवते। आणि दुसऱ्या बाजूला मुंडवामध्ये जी जागा आहे महार वतनदारांची, ती जागा त्या वतनदारांना शिवाजी महाराजांनी दिलेली, तर महाराजांनी दिलेल्या जागेवर घोटाळा होतो, त्यांना सरकार पाठीशी घालतंय आणि त्यांना क्लीन चिट देतंय। तर एका बाजूला सरकार महाराजांचा सन्मान करणाऱ्यांवर जो गुन्हा नोंदून जी गैचेपी चालू आहे, तर सरकारची भूमिका ही अजिबात कळत नाहीये आणि सरकार हे हिंदू विरोधी आहे असं दाखवून देते। आणि दुसऱ्या बाजूला आपण बघत असाल की सद्बुद्धी आंदोलन हे जे बीजेपीच्या मार्फत करण्यात आलं, तर खरं सद्बुद्धीची गरज त्यांना आहे, कारण जे महाराजांचा सन्मान करतात त्यांच्यावर जर गुन्हा नोंदवत असेल तर त्यांना सद्बुद्धी यावी आणि घोटाळा करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवावा आणि महाराजांचा सन्मान करणाऱ्यांचा त्यांनी सन्मान करावा। एकूणच जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल केला, छत्रपतींचा सन्मान बाळगणार स्वाभिमान आणि सन्मान बाळगणाऱ्यांवरती गुन्हा दाखल होतो आणि त्याच वेळी घोटाळेबाजांना पाठीशी घातले जाते, अशीच भूमिका या ठिकाणी या मनसे पदाधिकाऱ्यांची आहे। ठाण्याहून कॅमेरा पर्सन अथर्वसह संजय भोईट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।